नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी, वार मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्प्रहराचा अवसर, चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्रा ते भेदून ब्रह्मारंध्र छेदून, आत्मज्योत ती निघाली हृदयामधून तेदवा. तर हे वाक्य आपण जेव्हा स्वामीचरित्र सारामृताचं पठण करतो त्यावेळेस हे वाक्य जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये इतकं म्हणजे वाईट फील होतं की इतकं अक्षरशः डोळ्यामधून पाणी येते, अश्रू वाहतात. मला तर हे नक्कीच होतं, कारण एखाद्या वेळेस मला एवढं म्हणजे मनातून मी वाचन करत असते आणि घरामध्ये एकांतामध्ये जेव्हा मी वाचन करते त्यावेळेस पूर्ण बुद्धी जी आहे म्हणजे आपलं जे मन आहे ते पूर्ण ग्रंथामध्ये गेलेलं असतं. एकेका ओळीमध्ये एकेका वाक्यामध्ये मी पूर्ण मग्न होऊन गेलेली असते आणि त्यामुळे जेव्हा हे वाक्य येतं आणि हे लाईन येते त्यावेळेस मला अक्षरशः डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होते. तर बघा, आज आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, त्यामुळे मला हे तुमच्यासोबत शेअर करावं लागलं की मला हे जे वाक्य आहे तर हे खूप अवघड वाटतं. असो, शेवटी महाराज आपल्यासोबत आहेत, निर्गुण रूपामध्ये महाराज आपल्यासोबत सदैव आहेत, आपल्या पाठीशी आहेत. महाराज, आपण जेव्हा महाराजांना मनातून हाक मारतो तेव्हा ते आपल्यासोबत उभे राहतात आणि त्यांचा जो वरद हस्त आहे तो आपल्यासोबत सदैव असतो. त्या पद्धतीनेच बघा, आपण जेव्हा निशंक आपल्याला जेव्हा कुठेही म्हणजे संकट येतं तेव्हा आपल्याला आपले महाराज तारतात, त्याप्रमाणेच आपण त्या पद्धतीनेच तारक मंत्राचं देखील पठण करतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. तर बघा, हे तारक मंत्राचं जेव्हाही आपण पठण किंवा उच्चारण करतो त्यावेळेस इतकं हलकं वाटतं की कोणतं तरी मोठं संकट आपल्यापासून दूर गेले आणि आपलं मन जे आहे ते पूर्ण हलकं होतं. तर या पद्धतीने महाराज क्षणोक्षणी आपल्यासोबत असतात. तर महाराजांनी शके 1819 चैत्र शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी, वार मंगळवार, या दिवशी महाराजांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली होती आणि आपला देह जो आहे त्याचा त्याग केला होता. म्हणजे आपल्या देहाची जी आहे ती समाधी घेऊन महाराज निर्गुण रूपामध्ये अक्कलकोटमध्ये आणि आपल्यासोबत सदैव आहेत. तर आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तच हे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून केले आहे. तर सगळ्यांना आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे. तर मी सकाळी लवकर उठून देवपूजा आवरून घेतली आहे आणि त्यानंतर मग अभिषेक पण करायचा आहे. फक्त देवपूजा आणि स्वयंपाक आवरून घेतला आहे. तर त्यामध्ये पण मला म्हणजे आता गोडाचं जे काय आहे ते बनवायचं आहे. कारण गोडामध्ये मी पुरणपोळी बनवणार होते, पण मुलगीची म्हणजे मुलीची माझ्या आणखीन स्कूल जे आहे ते चालूच आहे, त्यामुळे तिला डब्बा वगैरे बनवायचा होता, तिचा टिफिन, मिस्टरांचा टिफिन, त्यामुळे मी पुरणपोळी बनवली नाही. तर साधं भाजी-पोळी म्हणजे वरण भात आणि घेवड्याची भाजी पण बनवली आहे मी, की दत्त महाराजांना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी घेवड्याच्या शेंगाची भाजी पण बनवली आहे. तर आता मी गोडाचं काहीतरी बनवते. त्यामध्ये मी खीर बनवणार आहे. तर तुमच्यासोबत ती पण रेसिपी जी आहे ती रेसिपी नक्की शेअर करते. तुम्ही ते बघा. आणि आता अभिषेक पण करून घेते. तर चला, अभिषेक कसा करते हे पण तुमच्यासोबत शेअर करते. तर अभिषेक करताना आपल्याला, केव्हाही आपण महाराजांचा अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो आणि अभिषेक करताना पंचामृत आणि पाणी घेऊन जवळ बसायचं आणि अभिषेक करायचा. आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करताना ज्या काही सेवा करायच्या असतात त्यावेळेस मात्र आपल्याला गळती ठेवायची असते आणि गळती जी आहे ती म्हणजे पाणी टाकून आपल्याला गळती चालू राहते आणि आपण त्या साईडला बसूनच आपण सेवा सुरू ठेवायच्या. कारण चमच्यानं जर पाणी टाकत बसलो तर आपल्याकडून सेवा जे आहे ते वाचन होत नाही. त्यामुळे केव्हाही अभिषेक करतो जेव्हाही, त्यावेळेस आपल्याला गळतीचा जो आहे तो वापर करायचा आहे. तर चला, मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते कसा अभिषेक करत असते मी ते. आणि शिरखुर्माचं जे साहित्य आहे तर त्यापासून मी खीर कशी बनवते हे पण मी तुम्हाला दाखवते. खीर किंवा तुम्ही शिरखुर्मा देखील म्हणू शकता, पण मी हाच गोडाचा पदार्थ आज बनवणार आहे महाराजांसाठी. तर चला, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हे पण मला सांगा. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ जो आहे तो खूप लेट आला आहे, कारण तुम्हाला तर कारण माहितीच झालं आहे की चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनला गेल्यानंतर मग त्यानंतर जी प्रोसेस चालू होती त्यामुळे मी कोणतीच व्हिडिओ वगैरे टाकली नाही आणि याला एडिटिंग पण केली नाही मी. तर एडिटिंग देखील मी उशिराच करत आहे ह्या व्हिडिओला आणि आता चॅनल पण मॉनिटाईज होऊन आला आहे. तर सगळ्यांचे तुमच्या मनापासून आभार म्हणून मी अगोदरच एक व्हिडिओ टाकला आहे आणि आणखीन एकदा मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. तर बघा,
हा व्हिडिओ मी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी शूट केला होता. तर महाराजांचा जसा अभिषेक करायचा असतो कसा अभिषेक करायचा आहे, तर हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की तर बघा एका प्लेटामध्ये आपल्याला पहिल्यांदा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे असतात आणि त्यानंतर बघा महाराजांना ज्या ठिकाणावरून आपण अभिषेकासाठी घेणार आहोत तर त्या ठिकाणी देखील महाराजांच्या समोर म्हणजे महाराजांच्या मूर्तीसमोर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून मगच महाराजांची मूर्ती प्लेटामध्ये ठेवून मग अभिषेकाला सुरुवात करायची आहे. तर केव्हाही अभिषेक करताना अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा असतो. तर पहिल्यांदा शुद्ध पाण्याने अभिषेक करून त्यानंतरच पंचामृताने अभिषेक करायचा असतो. तर इथं मी अगोदर 2-3 चमचे पाण्याने अभिषेक केला आणि त्यानंतर इथं बघा पंचामृत जे आहे ते बनवून घेतलं होतं आणि पंचामृताने अभिषेक करायला सुरुवात केली आहे. तर पंचामृत कसं बनवायचं तर याबद्दलचा पण मी व्हिडिओ जो आहे तो मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता आपण पंचामृत कसं बनवायचं याबद्दल पण मी डिटेल असं रेसिपी जी आहे पंचामृताची तर ती शेअर केली आहे. म्हणजे रेसिपी म्हणजे थोडक्यात तुम्ही जे अभिषेकासाठी वापरणार आहात ते पंचामृत. कारण आपण रेसिपी म्हणल्यानंतर ना खायचं जे पंचामृत असतं तर त्याची पण रेसिपी असते. तुम्हाला वाटेल ते पंचामृत पण ते नाही. आपण जे अभिषेकासाठी वापरतो म्हणजे देवतांच्या अभिषेकासाठी जे पंचामृत वापरतो तर ते कसं बनवायचं याबद्दल पण मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथं बघू शकता महाराजांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक केल्यानंतर मग आणखीन शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर थोडंसं तुम्ही हे पाणी जे आहे तर थोडंसं कोमट करून घेतलं तरी चालेल. कारण महाराजांना असं म्हणतात की गरम पाण्याने अभिषेक घालायचा असतो आणि महाराजांच्या मूर्तीवर किंवा कोणत्याही देवतांच्या मूर्तीवर अभिषेक करणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्या घरामध्ये जो दोष असतो किंवा आपल्याला जो दोष लागलेला असतो आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती अभिषेक केल्यामुळे घरातील दोष जो आहे तर दूर होण्यास मदत होते. म्हणून शक्यतो प्रत्येक गुरुवारी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा, दररोज जर शक्य नसेल तर. पण असंही म्हणतात कोणी की दररोज देखील अभिषेक केलं तर अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही दररोज देखील अभिषेक करू शकता. तर बघा इथं मी पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतर आता ज्या अभिषेक करताना सेवा करून घ्यायच्या असतात तर त्या सेवा करणार होते. त्यामुळे इथं मी गळतीचा वापर केला आहे. तर तो जे प्लेट आहे तर हा प्लेट सगळं स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बघा मी गळती ठेवून त्यावर जे गळती पात्र आहे तर ते ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी शुद्ध पाणी टाकून मग गळती जी आहे ती चालू ठेवली आहे आणि त्यानंतर बघा मी इथं जे आपण अभिषेक करताना स्तोत्र म्हणतो तर मंत्रस्तोत्र जे काय जे पठण करतो तर त्याचं पठण करून घेणार होते. कारण गळतीचा वापर केल्यानंतर आपल्याला वाचन करायला सोपं जातं आणि आपण जेव्हा चमच्याने अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला वाचनामध्ये पण मन लागणार नाही आणि अभिषेक पण व्यवस्थित करता येणार नाही. त्यामुळे शक्यतो गळतीचा वापर करा अभिषेक करताना. तर बघा इथं पहिल्यांदा मी पुरुष सूक्तमचं एक वेळेस पठण करून घेतलं, त्यानंतर श्री सूक्तमचं पठण करून घेतलं, त्यानंतर पवमान सूक्त घेतलं आणि इथं रामरक्षा स्तोत्र जे आहे तर त्याच्या 1 ते 9 श्लोकी जे आहेत ते 1 ते 9 ओव्या आहेत तर त्या पठण करून घ्यायच्या आहेत आणि तिथपर्यंतच आपल्याला पठण करायचं असतं. तर या पद्धतीने मी अभिषेक करताना ज्या सेवा करतात तर त्या सगळ्या काही करून घेतल्या आणि त्यानंतर इथं बघू शकता गळती जी आहे ती चालूच आहे. तर फक्त आपल्याला गळतीमध्ये पाणी जे आहे ते टाकत राहायचं. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की खालचे जे आपलं ताट किंवा प्लेट आहे किंवा तुम्ही एखादं मोठं जे पात्र असतं अभिषेकाचं तर ते देखील घेतलं तरी चालतं. त्यामध्ये कंटिन्यू असा अभिषेक चालू असतो आणि आपल्याला पाणी देखील चेंज करायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने मी अभिषेक वगैरे करून घेतला होता आणि त्यानंतर आता जी मांडणी असते म्हणजे आपली स्वामी पुण्यतिथी दिवशी जी मांडणी करतो तर ती मांडणी मी इथं समोरच्या साईडनं करणार होते. तर त्यासाठी इथं बघू शकता मी अगोदरच सकाळी लवकर उठूनच पूजा करून घेतली होती. तर मग पूजा केल्यानंतर मग मी अभिषेक करून घेतला होता. कारण सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता. पण आता गोडाचा जो नैवेद्य आहे तर तो पण बनवायचा बाकी होता आणि पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य बनवला नाही मी आज. कारण मुलांना डबा द्यायचा होता म्हणजे शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांचा टिफिन बनवायचा होता, मिस्टरांचा बनवायचा होता. त्यामुळे का पुरणाचा वगैरे म्हणजे बनवलंच नाही पुरण हे सगळं काही. तर कारण सकाळी खूप घाई होती म्हणून मी पुरणाचा जो नैवेद्य आहे तर तो बनवला नाही. त्यामध्ये मी गोडाचंच काहीतरी आज नैवेद्यामध्ये बनवणार होते. तर जसं की मी तुम्हाला सांगितले पण आहे की नैवेद्यामध्ये मी आज शिरखुर्म्याची खीरच बनवणार आहे. तर शिरखुर्माच म्हणू शकता. आता मी खीर पण म्हणते आणि शिरखुर्मा पण म्हणते. तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणू शकता तुम्ही आणि त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे.
आणि इथं बघू शकता मी मांडणी जी आहे ती महाराजांची समोरच्या साईडनंच करणार होते. तर फोटो जो आहे तो महाराजांचा सकाळीच मी पुसून वगैरे अष्टगंध लावून घेतला होता. आणि त्यानंतर इथे समोरच्या साईडनं एक लाल वस्त्र अंथरून त्यावर छोटासा चौरंग ठेवून त्यावर असं पिवळं वस्त्र जे आहे ते अंथरलं आहे. तर हे आसन जे आहे ते महाराजांसाठी कायमचंच घेतलं आहे. कारण दररोज पण मूर्ती जी आहे महाराजांची ती मी या आसनावरच ठेवत असते. तर खूप छान छान आसन भेटतात. तुम्ही ज्या ठिकाणी धार्मिक साहित्य भेटतं, म्हणजे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं, तर त्या ठिकाणी तुम्ही असे छोटे छोटे लोड, त्यानंतर आसन, असे चौरंग जाऊन घेऊ शकता. त्यानंतर माळा भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या माळा देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा आपण केंद्रामध्ये जातो तर तिथे देखील माळा वगैरे भेटतात, तर तिथून तुम्ही हे असं आणू शकता. महाराजांसाठी आसन, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, पुन्हा आपण टोप वापरतो, वस्त्र असतात, सगळं काही भेटून जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरात म्हणजे केंद्रातून देखील तुम्ही साहित्य आणू शकता. तर इथं बघू शकता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतली आहे. आणि इथं महाराजांची फोटो जी आहे ती पाठीमागच्या साईडनं ठेवून समोरच्या साईडनं मूर्तीची स्थापना करून घ्यायची असते. कधीही तुम्ही म्हणजे स्वामीचरित्र स्वामीचरित्रच येते, पण स्वामी पुण्यतिथी किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन असतो किंवा गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, त्यावेळेस या पद्धतीने मांडणी नक्की करायची घरामध्ये. छोटीशीच का होईना तुम्ही मांडणी, पण जर तुमच्या मंदिराच्या समोरच्या साईडनं जागा नसेल तर साईडला तुम्ही एखादा चौरंग मांडून त्यावर देखील मांडणी करू शकता. कारण या 2-3 सणाला तर आपण मांडणी करावी. आवर्जून अशी पूजा मांडणी करून मगच महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवावा. आणि त्यानंतर बघा अभिषेक पण करणं तितकंच गरजेचं आहे. एरवी तर अभिषेक आपण दर गुरुवारी करतच असतो, पण या दिवशी पण पुण्यतिथी, प्रगट दिन आणि दत्त जयंती, गुरुपौर्णिमा या दिवशी पण आवर्जून पंचामृताने अभिषेक करावा. तर बघा इथं मी महाराजांना वस्त्र, त्यानंतर अष्टगंध अर्पण केलं. त्यानंतर माळ जी आहे तर ती घातली महाराजांना. आणि हिन अत्तर जे आहे तर ते हिन अत्तर देखील केंद्रामध्ये भेटतं. तर ते मी अत्तर जे आहे ते पण महाराजांना फुलाला लावून मग लावलं आहे महाराजांच्या मूर्तीला. आणि त्यानंतर फुलं जी आहेत ते अर्पण केली आहेत. तर इथं माझ्या घरामध्ये जे झाड आहे गुलाबाचं, मी जे तुम्हाला पाठीमागं पण व्हिडिओ टाकला आहे की मी जे म्हणजे गुलाबाची झाडं आणली होती, तर त्यामधलं हे पिवळ्या कलरचं जे झाड आहे ते खूप छान आलं आहे. तर त्यामधलंच हे पिवळं फूल जे आहे ते महाराजांना मी अर्पण केलं आहे. आणि इथं बघू शकता त्यानंतर जे लाल फूल आहे ते बसायला म्हणजे जागा नव्हती, म्हणून मी पाठीमागं फोटोसमोर ठेवलं आहे फोटोच्या साईडला. आणि त्यानंतर अशी जी पिवळ्या कलरचे झेंडूचे फुलं आहेत ते अर्पण केले आहेत. तर इथं तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं अर्पण करू शकता, पण शक्यतो आजच्या दिवशी एखादं गुलाबाचं फूल नक्की आणायचं, महाराजांसाठी गुलाबाचं फूल अर्पण करायचं. आणि त्यानंतर इथं बघा या पद्धतीने अशी मांडणी करून मी सगळी काही पूजा करून घेतली होती. आणि नैवेद्यामध्ये महाराजांना मी घेवड्याच्या शेंगाची भाजी देखील आज बनवली आहे. कारण दत्त महाराजांना घेवड्याची जी भाजी आहे ती अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही जर घेवड्याची भाजी नाही भेटली तरी चालेल, पण तुम्ही एखादा गोडाच्या पदार्थामध्ये पिवळा पदार्थ नक्की अर्पण करायचा. त्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू देखील बनवू शकता. त्यानंतर कुठल्याही प्रकारची पिवळी बर्फी बनवू शकता. तर जो मी शिरखुर्मा बनवणार आहे तर त्यामध्ये देखील मी थोडासा पिवळा रंग जो आहे तर तो टाकणार आहे. आणि त्यानंतरच तो पिवळा प्रसाद म्हणूनच मी अर्पण करणार आहे महाराजांना. तर बघू शकता या पद्धतीने मी पूजा मांडणी करून त्यानंतर आरत्या ज्या आहेत तर त्या सगळ्या काही आरत्या करून घेतल्या आहेत. तर ही जी पूजा आहे तर ही 10:30 वाजता करत होते मी. आणि सकाळी जी ना मी 7 वाजता पूजा करून घेतली होती, पण मी अभिषेक जो करत होते तो 10:30 वाजता करत होते. आणि 10:30ची ही आरती जी आहे तर ती मी आरती वगैरे करून घेतली आणि मग त्यानंतरच शिरखुर्मा बनवायला गेले. तर इथं बघू शकता शिरखुर्म्याचं जे साहित्य आहे तर ते देखील मी काढून घेतलं आहे. तर यामध्ये मी थोडेसे काजू, बदाम त्याचे थोडे मोठे मोठे काप करून घेतले आहे. तर काप करायला पण वेळ नव्हता, म्हणून मी हे थोडंसं ना आपला जो खलबत्ता असतो त्यामध्ये ना कुटून घेतला आहे. आणि त्यानंतर थोडेसे पिस्ता आहेत ते पण असे मोठे मोठे कुटून घेऊन थोड्याशा बारीक शेवया, खोबर घेतला आहे. आणि ते जे बिया आहेत तर ते टरबूज बिया आहे वाटतं, ते म्हणजे जे शिरखुर्म्याच्या साहित्यामध्ये बिया भेटतात त्या फळांच्या बिया, तर तेच घेतले आहे. आणि थोडीशी चारोळी घेतली आहे. त्यानंतर बघा गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे दुधाचं. आणि त्यानंतर कढई ठेवली आहे. तर आता इथं जे विलायची आहे तर ती विलायची मी थोडीशी साखर टाकून वाटून घेते, म्हणजे शिरखुर्म्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आणि साखर पण पटकन विरघळली जाईल. तर या पद्धतीने मी ही साखर वगैरे वाटून घेतली. आणि त्यानंतर इथं बघा कढईमध्ये एक पळी किंवा 1 चमचा देखील टाकू शकता तुम्ही, पण तूप जास्त वापरलं तर हे खूप छान लागतं. त्यामुळे मी इथं थोडंसं जास्तच तूप वापरलं आहे. तर इथं 1 पळी जी आहे ते तूप टाकून मी ह्या छोट्याशा ज्या शेवया आहेत तर ह्या शेवया शिरखुर्म्याच्याच शेवया आहेत. तर ह्या पण रेडीमेडच आहेत, म्हणजे घरी वगैरे बनवलेल्या नाहीत, तर ह्या बाजारातूनच आणलेल्या आहेत. तर ह्या व्यवस्थित अशा भाजून घेतल्या आहेत. आणि ह्या भाजल्यानंतर मग यामध्ये सगळं काही साहित्य मी एक एक करून भाजून घेतलं आहे.
तर अशा पद्धतीनं हा जो गोड पदार्थ आहे तो मी बनवला आहे. तर बघा कोणताही सण असतो किंवा आपल्या महाराजांची पुण्यतिथी, त्यानंतर प्रगट दिन असतो, तर अशा पद्धतीने घरच्या घरी साजरा करायचा असतो. असं नाही की आपण जेव्हाही कोणता सण आला तर आपल्याला केंद्रामध्येच, मठामध्ये जावं लागेल किंवा एखाद्या मंदिरामध्येच जावं लागेल असं न करता, कारण आपण तिथे जरी नाही गेलं तर आपल्या घरच्या घरी अशा साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही असे सण उत्साह जे आहेत ते साजरे करू शकता. असं करू नका की मला जाणं होणार नाही आणि मग मी पूजा कशी करू, असं या पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात पूजा देखील करू शकता. कारण कोणतेही कारण म्हणजे नसताना आपण पूजा थांबवून देतो की आपल्याला बाई मठामध्ये जाणं होत नाही तर आपण पूजा कशी करावी, असं न करता आपण घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीने जी आपण केंद्रामध्ये जाऊन सेवा करणार आहोत तर त्या घरात बसून तुम्ही सेवा करायच्या. तर अशा पद्धतीने देखील आपण महाराजांची पुण्यतिथी किंवा तुम्ही प्रगट दिन साजरा करू शकता आणि ज्या सेवा आपण केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन करणार आहोत त्या घरच्या घरी करायच्या असतात. आणि मध्ये जी काही सगळ्यात मोठी सेवा आहे ती आहे की स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं. तर 1 ते 21 अध्यायाचं पठण या दिवशी आवर्जून करायचं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही या 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं असतं. तर या पद्धतीने मी सगळं काही शिरखुरम्याचं बघितलं, तुम्ही भाजून घेतलं आहे आणि आता यामध्येच मी दूध जे आहे तर ते दूध टाकणार आहे. उकळलेलं दूध म्हणजे मी गरम करूनच घेतलं होतं दूध, असं 1 पण तास झालं नव्हतं गरम करून, मी दूध गरमच होतं दूध. तर ते दूध यामध्ये टाकायचं आणि मग याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि घट्ट होऊपर्यंत याला शिजवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. कोणाकोणाला जर थोडंसं म्हणजे पातळ करायचं असेल तर तुम्ही जास्त दूध टाकायचं आणि थोडंसं कमी म्हणजे थोडंसं थिक करायचं असेल तर थोडंसं कमी दूध टाकायचं. म्हणजे हे जे शेवया आहेत तर याने ना थोडंसं घट्ट होऊन चांगलं असं खिरीसारखं पण बनतं. पण मी थोडंसं पातळच करणार होते कारण मुलांना पण आवडतं आणि त्यानंतर हा ना शिरखुर्मा खूप छान लागतो म्हणून मग थोडंसं पातळच बनवलं आहे. तर बघू शकता हे जे आहे तर हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून जी साखर विलायची वाटून घेतली होती तर ते मी यामध्ये टाकली आहे आणि यामध्येच मी थोडासा खायचा कलर जो आहे तर तो टाकला होता वाटताना साखरेमध्ये, त्यामुळे थोडासा याला पिवळसर कलर येतो नंतर. तर अशा पद्धतीने बघू शकता हा गोडाचा पदार्थ पण मी बनवला होता. पण मला पुरण घालायचं होतं पण मला काही कारणामुळं म्हणजे घालायला वेळ भेटला नाही म्हणून मी पुरणाचा जो नैवेद्य आहे तर तो बनवला नाही. आणि काय झालं होतं त्या दिवशी थोडासा उठायला पण उशीर झाला होता म्हणून मग मला पुरणाचा जो आहे तो स्किप करावा लागला, कारण अक्षय तृतीया येणारच होती आणि मग त्या दिवशी पण पुरण घालायचं होतं म्हणून मी अक्षय तृतीयालाच मग नंतर नैवेद्य महाराजांना बनवून अर्पण केला होता पुरणाचा. तर इथं बघू शकता थोडासा पिवळसर कलर येऊन छान असं शिजलं होतं आणि हे शिजल्यानंतर मग मी महाराजांना नैवेद्याचं जे ताट आहे तर ते इथं बनवायला घेतलं होतं. तर बघू शकता इथं छोटे-छोटे म्हणजे वाट्या आहेत तर त्या घेतल्या आहे मी आणि म्हणजे जागा प्लेटामध्ये व्यवस्थित अशी बसावी म्हणून. यामध्ये मी वरण घेतलं आहे, तर साधा सिंपलच स्वयंपाक बनवला आहे. तर इथं मी पोळ्या घेतल्या आहेत 2, म्हणजे चपाती घेतली आहे आणि चपाती घेतल्यानंतर मग इथं बघू शकता मी वरण भात घेतला आहे आणि त्यानंतर घेवड्याची भाजी जी आहे तर ही बनवली आहे. तर खूप छान होती घेवड्याची पण भाजी. तुम्ही आवर्जून बनवायचं प्रत्येक सणामध्ये किंवा आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करतो त्यावेळेस नैवेद्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा म्हणजे समावेश जो आहे तर तो करायचा असतो. तर कारण गुरुचरित्रामध्ये देखील घेवड्याच्या भाजीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ना आपल्याला गुरुचरित्राची सांगता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राची ज्यावेळेस सांगता करतो पारायणाची किंवा स्वामीचरित्र सारामृताची देखील सांगता करताना आपल्याला नैवेद्यामध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगाचा वापर करायचा असतो. तर अशा पद्धतीने नैवेद्याचं जे ताट आहे तर ते पण मी बनवून घेतलं आहे. तर बघा नैवेद्य अर्पण करताना केव्हाही आपल्याला तुळशी पान जे आहे म्हणजे तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं असतं. नैवेद्यावर केव्हाही तुळशीचं पान ठेवल्यानंतरच आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा असतो आणि नैवेद्य जो आहे तो तुळशीच्या पानानंतरच मग पूर्ण होत असतो असं म्हणतात. केव्हाही देवाला जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावर तुळशीचं पान ठेवायचं असतं. फक्त गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान जे आहे ते चालत नाही. त्यामुळे नैवेद्य दाखवताना गणपती बाप्पांना तेवढं तुळशीचं पान जे आहे ते अर्पण करू नका. तर इथं बघू शकता मी पापड पण नंतर भाजून घेतला होता आणि तो पापड पण इथं अर्पण केला आहे आणि तुळशीपत्र जे आहे ते एक सगळ्या भाज्यावर आणि चपातीवर, पापडवर सगळ्यावर अर्पण करून मगच नैवेद्य दाखवला आहे. तर नैवेद्य दाखवताना केव्हाही आपल्याला पाण्याने भरलेला भरीव चौकोन करायचा असतो नैवेद्याच्या दाखवताना. त्याला मंडल म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला चौकोन बनवायचा असतो. पाण्याने भरीव चौकोन बनवून मगच त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं असतं आणि नैवेद्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवून त्यानंतर आपल्या हातामध्ये देखील तुळशीचं पान घेऊन आपल्याला पाण्यामध्ये बुडवून 3 वेळेस फिरवायचं असतं आणि ताटाच्या भोवती फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा असतो.
आणि मग गायत्री मंत्र म्हणल्यानंतरच आपल्याला जे काही नैवेद्य आहे ते महाराजांना अर्पण करायचं असतो. म्हणजे असं महाराजांना घास भरवल्यासारखं करायचं असतं. म्हणजे तो नैवेद्य जो आहे तो महाराज ग्रहण करतात असं म्हणलं जातं. आणि त्यानंतर जे तुळशीचं पान आहे तर ते पान महाराजांकडं त्याचं देठ करून ठेवायचं असतं. तर अशा पद्धतीने नैवेद्य जो आहे तो महाराजांना, देवतांना अर्पण करायचा असतो. त्यानंतर पाण्याने भरलेला पेला ठेवायचा असतो. तर या पद्धतीने बघू शकता मी साधी आणि सिंपल पद्धतीमध्ये महाराजांची पुण्यतिथी जी आहे ते घरच्या घरी साजरी केली होती. कारण केंद्रामध्ये पण जायला नंतर वेळ भेटला नव्हता. कारण पूजा वगैरे करायला आणि त्यानंतर घरातील कामे वगैरे करायला मला खूप उशीर झाला होता म्हणून गेले नव्हते. तर अशा पद्धतीने आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि महाराजांची जी काही पूजेची मांडणी आहे म्हणजे पुण्यतिथीनिमित्त जी काही मांडणी केली आहे, त्यानंतर अभिषेक वगैरे सगळं काही डिटेल तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सेवेसोबत आणि अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.